घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला एक रक्तवाहिन्या नीट चालत नाहीत, रक्तवाहिन्या मधातच बंद पडतात आणि छातीमध्ये दुखणं वाढतं, छातीचे दुखणं, रक्तवाहिन्या बंद पडल्यानंतर झटका येणं, हाडाचे आजार, हाडासारखे दुखतात, टोंगळे दुखतात, पोटाचे विकार, पोट साफ होत नाही अन्न खाल्ल्यानंतर आणि हाडाचे दुखणे, हाडे एकदम मजबूत नाहीत। ह्याच्यासाठी एक रामबाण औषध सांगणार मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। औषध एकदम साधं आणि सोपं आहे। ह्याच्यात काय करायचं तुम्हाला, दालचिनीचं चूर्ण आणि मोठी विलायची, तर एका टायमाला तुम्हाला औषध घ्यायचं सांगतो मित्रांनो, सर्व तुमचे हे दोष निघून जाणार आहे। ती एक गिलासभर पाण्यामध्ये काय करायचं, एका टायमाला घ्यायचं सांगतो सकाळी। एक गिलासभर पाण्यामध्ये 2 विलायच्या घ्यायच्या, 2 विलायचीचं बी जरा थोडं खलबत्त्यात कुचून आबडधोबड पाण्यात टाकायचं आणि दालचिनीचा एक थोडा तुकडा टाकायचा मित्रांनो, लई टाकायचा नाही। दालचिनीचं आपलं पहिल्यांदा तुम्ही करून बघा, एक असा एवढा तुकडा टाकायचा, 1 इंचाचा 2 इंचाचा एक तुकडा टाकायचा त्या पाण्यात आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ती पाणी गिलासातलं परत पातेल्यात घ्यायचं तुम्हाला। पातेल्यात तसं तुम्हाला गॅसवर ठेवायचं आणि बारीक गॅसवरही गरम करायला ठेवायचं मित्रांनो। गरम झालं जरा की त्याच्यामध्ये तुम्हाला चवीप्रमाणे तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा। बिगर केमिकलचा जर गुळ असला मित्रांनो तर एकदम चांगल्या प्रकारे काम करेल। ही झालं एवढे 3च वस्तू आहे। ही चांगल्या उकळायच्या, उकळून थंड झाल्या, एकदम गरम प्यायच्या नाहीत, एकदम गार जरा उगा कोमट चहा प्याता त्याच्यापेक्षा सध्या थंड तुम्हाला खाली बसून निमांत खाली बसून दमाने घोट प्यायचं। या गडबडीने प्यायचं नाही मित्रांनो। गडबडीनं गरम पाणी गरम काही पिलं तर त्याचा गॅस तयार होतो आणि पोटाची पचनक्रिया बिघडते। तर दमाने तुम्हाला प्यायचं, तर ह्याच्यापासून तुम्हाला फायदे काय काय होणार मित्रांनो, तुमचे पोटाचे विकार, अन्न खाल्लेलं पचत नाही, गॅस, अजीर्ण ही निघून जाणार आहे। दुसरी गोष्ट, तुमचे हाडाच्या दुखणे, हाडं बळकट नाहीत, हाडाचे काही बी प्रॉब्लेम आहेत ही निघून जाणार आहेत। दुसरी गोष्ट तुम्हाला मित्रांनो, ह्याच्यामध्ये रक्तवाहिन्या, गुडघेकड, मांडेकड, छातीकड कुठल्या रक्तवाहिन्या काम करत नाहीत, बारीक बारीक केसांनी रक्तवाहिन्या सध्या सर्व काम करतील काही दिवसातच। तुम्हाला प्रत्येक महिन्यातलं 7 दिवस 14 दिवस असं घ्यायचं मित्रांनो, पण प्रत्येक महिन्यातलं 14 दिवसाच्या वर घ्यायचं नाही। असं का जर काही दिवस तुम्ही काही महिने केलं, ह्याच्यापासून एकदम चांगला महत्त्वाचा असं होईल, एखादा झटका येऊन माणसाची बीपीनं कशानं रक्तवाहिन्या म्हणून झटका यायची शक्यता असते, ती पण प्रॉब्लेम निघून जाणार आहे मित्रांनो। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि साधं सोपं चहा म्हणूनच प्यायल्यासारखं प्या। एकदा तुम्हाला ह्या चहाची जर सवय लागली मित्रांनो, सकाळी तुम्ही दुसरा कुठलाही चहा पिणार नाही।